मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं बेमुदत उपोषण 4थ्या दिवशीही सुरू आहे। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं या मागणीवरून राज्यात तणावाचं वातावरण आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान आणि कायद्याच्या चौकटीतच निर्णय घेण्याचं स्पष्ट केलं असून सामाजिक सलोखा जपण्याचं आवाहन केलं आहे। जरांगे यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे आणि आंदोलकांच्या वाढत्या गर्दीमुळे प्रशासन सतर्क झालंय। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं मराठा बांधव आझाद मैदानावर जमलेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथंही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढतीये। आंदोलकांनी मंत्रालयात घुसण्याचा इशारा दिला असून यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांची शुगर पातळी 70च्या आसपास आहे। जे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना पाणी आणि ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ORS घेण्याचा सल्ला दिलाय। मात्र जरांगे यांनी आजपासून पाणीही त्यागण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जाते। मुख्यमंत्र्यांचं संयमित प्रत्युत्तर। मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्यानं टीका केली आहे। या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मला शिव्या खायची आणि उपहास सहन करण्याची सवय आहे, पण इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, शिव्या देणाऱ्यांना नाही। त्यांनी पुढे स्पष्ट केलंय की सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते। मात्र कोणताही निर्णय हा संविधान आणि कायद्याच्या चौकटीतच घेतला जाईल। जे समाजाच्या हिताचं आहे तेच आम्ही करू, पण ओबीसी कोट्यात सरसकट आरक्षण देण्याची मागणी सामाजिक सलोखा बिघडवू शकते असं फडणवीस यांनी नमूद केलंय। मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ राजकीय नसून सामाजिक आणि कायदेशीर दृष्ट्याही गुंतागुंतीचा आहे। फडणवीस यांनी यावर भाष्य करताना सांगितले, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मराठा आरक्षणासंदर्भात काही निर्णय दिले, ज्यांचं पालन करणं बंधनकारक आहे। कायद्याच्या बाहेर जाऊन घेतलेले निर्णय एक दिवसही टिकणार नाही। यामुळे मराठा समाजाची फसवणूक होऊ शकते असं मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं। या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन केली आहे, जी या विषयावर सविस्तर चर्चा करतेय। या उपसमितीच्या चर्चेतून आणि कायदेशीर प्रक्रियेतून लवकरच मार्ग निघेल अशी आशा व्यक्त केली जाते। मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतलाय। मनसेचे अमित ठाकरे यांनी आंदोलकांना अन्न, पाणी आणि औषध देण्याचं ठरवलंय। मराठा बांधवांना गरज असेल तेव्हा सर्वतोपरी मदत करा असं ठाकरे यांनी सांगितलंय। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वातावरण तणावपूर्ण आहे। आंदोलकांची वाढती गर्दी आणि जरांगे यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे प्रशासन सतर्क झालंय। मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाच्या कळीचा प्रश्न बनलाय। आता उपसमितीच्या चर्चेतून आणि कायदेशीर प्रक्रियेतून हा प्रश्न कसा सुटणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। कारण त्यांनी पाणी त्यागण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे। या आंदोलनाची पुढील दिशा आणि सरकारचा यावर तोडगा येत्या काही दिवसात स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे।